मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला महिनाभराची स्थगिती दिली आहे। 13 जुलैपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्या पूर्ण न झाल्यास सत्ताधारी आणि विरोधकांपैकी कुणाचंही ऐकणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांची आहे। मनोज जरांगेंचं उपोषण महिनाभरासाठी स्थगित। सरकारला पुन्हा 1 महिन्याचं अल्टिमेटम। शेवटची मुदत दिल्याचा जरांगेंचा दावा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी निर्वाणीचा लढा उभारलाय। उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची सरकारनं 5 दिवस दखल घेतली नाही, पण 6व्या दिवशी शंभूराज देसाई यांच्यासह सरकारी शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झालं। त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मराठा आरक्षणासंदर्भात महिनाभराची मुदत मागितली। महिनाभरानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचंही ऐकणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली। आम्ही ही महिना सुद्धा एवढं देतो, पण त्याच्यानंतर हे तुमच्यासाठी आम्ही सगळ्या 6 कोटी मराठ्याला साक्ष धरून तुम्हाला 1 महिन्यात वेळ देतो, पण 1 महिन्यात जर नाही दिलं तर मला काही पक्षानं, विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्यानं सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही हे काय केलं, कारण हे 288 टाकून सगळे तिथं पाहिजे। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या व्यासपीठावरूनच शंभूराज देसाई यांनी जरांगेंच्या मागण्या सोडवण्यासाठी कामाला लागण्याचं आश्वासन दिलं। मंत्रिमंडळाच्या उपसमितीची तातडीनं बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याची ग्वाहीही त्यांनी दिली। म्हणजे आता दादाने शब्द दिला, उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे त्यांना सदस्य म्हणून जे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत, त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक लावतो। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं आजचं मरण महिनाभरावर ढकललंय, पण महिन्याभरानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मागण्यांचा विचार केला नाही तर त्याचे मोठे परिणाम सरकारला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।